हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आपल्याला आयुष्यात मोठं व्हायचं असलं, ग्रो करायचं असलं तर कित्येक वेळा आपण सगळे दंगा धुडगूस ह्यातनं बाहेर राहायला पाहिजे. म्हणजे काय? कित्येक वेळेला आपल्याला असं वाटते का नाही आपण एकटं राहू शकत नाही, कोणतर पाहिजे. कोणी नसलं तर ॲटलिस्ट मोबाईल तरी घेऊ, मोबाईल तरी बघत बसू, नाही ते टी व्ही लावू, असं वाटते का? असं आपल्याला वाटत असलं तर हे चुकीचं आहे. आपण एकटं राहायला जरा शिकलो, म्हणजे एकांतात राहायला शिकलो, त्यातनं आपण खूप खूप पॉझिटिव्ह होतो. आपले जीवनात पण आपल्याला ग्रो करायला थोडासा अवकाश मिळतो. आता ओके, आपल्याला सवय नाही एकटं राहून, मग एकटं राहायचं कशी ती सवय करायची ह्याच्याबद्दल आज मी थोडंसं सांगणार आहे. का म्हणजे ह्यातनं मी पण बाहेर पडलेली आहे. पूर्वी मलाही वाटायचं नाही बाबा, एकटं कोणी नसलं घरात, एकटी असले की मी कोणाला तर फोन लाव, कोणाशी तर बोल, किंवा इकडे जा तिकडे जा असं करायची. आता मला त्याची गरज पडत नाही. इन अदर वर्ड्स, आय एन्जॉय लोनलीनेस किंवा एकटेपणा मला आवडतो. त्यामुळे ह्या परिस्थितीला आपण यायला पाहिजे. मग हे कसं करायचं? आपल्याला सोलो ट्रिप करायला शिकायचं. आपण काही नाही ते घरच्या जवळ तुम्ही देवळात जावा एकटं, फोन पण घेऊन जायचं नाही आहे. एकटं जावा देवासमोर किंवा बाहेर बाकावर बसा एकटं. एकटं राहायला शिका. बागेत जावा, एकटं राहायचं. मैत्रिणींबरोबर नाही जायचं, एकटं जायचं. फोन पण नाही बरोबर घेऊन जायचा. असला तर तो तुम्ही सायलेंट मोडवर ठेवा. हे करा पहिलं. आणि त्याचे नंतर घरातही आपण आपल्या खोलीत म्हणा एकटं बसलेलं असताना सेल्फ टॉक करायचं. ॲटलिस्ट 1 तास तरी सेल्फ टॉक स्वतःशी मनातले मनात बोलत जावा. एकटं राहायचं तेव्हाही. किंवा लोक आपल्याबद्दल काय म्हणतात त्याच्याबद्दल नाही, मला काय म्हणतो. हल्ली काय झालंय माहिती आहे का? आपण आपल्याला ओळखत नाही, आपण आपल्याबरोबर राहत नाही, आपण बाकीच्यांबरोबर राहतो, फोन घेतो, फोनवर असतो, पण आपण कधी स्वतःबद्दल स्वतःची स्वतःला ओळख झालेली नसते. ही परिस्थिती आहे आज. आपल्याला स्वतःची ओळख नाही. मी मला स्वला ओळखत नाही, बाकी सगळं मला माहीत आहे. नको तर सगळं आपण मोबाईलवरनं, न्यूजपेपरमधनं, बातम्यांमधनं गोळा करत जातो. नेपाळमध्ये काय चालले, फ्रान्समध्ये काय चालले, अमेरिका काय म्हणते, मोदीजी काय म्हणतात, हे सगळं माहीत आहे. पण माझं मी काय म्हणतीये हे मला माहीत नाही. अशी वेळ आलेली असली तर ॲटलिस्ट 1 तास तरी तुम्ही स्वतःशी बोला, स्वतःशी मैत्री करा. पाहिजे ते काही नवीन शिकत जावा. टेक्नॉलॉजी असेल, भाषा असेल, नवीन काही स्किल असेल, काही असेल. माझे एक मावशीचे मिस्टर आता नाहीत, ते एट द एज ऑफ 80 वर्षाचे असताना मोटरसायकल चालवायला शिकलेत. नो डाऊट पडले, जरा पायाला लागलं. आमची आई म्हणाली, भाऊजी आता कशाला पाहिजे होतं ह्या वयात? तसं ते काय म्हणाले, अगं मुलं चालवतात, मी कसं चालवता मला येत नाही, शिकूया म्हणून शिकलो आणि शिकले ते. म्हणजे
आपलं वय झाले हे मी करू शकत नाही. एज इज नॉट ए नंबर. तर लहान असा, तुम्ही मोठे असा, कोणी असा, कुठल्याही वयात असा, आपण नवीन काहीही शिकू शकतो आपले आवडीप्रमाणे. हे तुम्ही करायला पाहिजे. नंतर रोज सेल्फ अवेअरनेससाठी रात्री झोपायच्या आधी आपलं जर्नल लिहायचं, डायरी लिहायची. एक छोटं नोटबुक आणा विकत 10 रुपयाचं. रोज आजचे दिवसात मी काय काय केलं, ह्यातनं मला काय बरं वाटलं, काय माझं चुकलं, मी काय अवॉइड करायला पाहिजे, हे सगळं लिहायचं. म्हणजे स्वतःला स्वतः बदल कळते. आपलं काय चुकते का, आपण कुठे इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे का, हे आपल्याला कळत जाते. त्यामुळे न चुकता हे करायचं. आणि डेव्हलप युअर ओन हॉबीज. काही स्टिचिंग असेल, गार्डनिंग असेल, काही असेल, स्वतःची हॉबी आपण डेव्हलप करायची. म्हणजे आपल्याला मग वेळ कसं जातो, कोणी नाही. मला पूर्वी व्हायचं तसं, रिटायर झाल्यावर एकदम मला सगळं मोकळं मोकळं व्हायला लागलं. काय करायचं मग, उठकीस उठ, ह्याला फोन कर, त्याला फोन कर. मीच फोन करायला मग मला जाणवायला लागलं. मी 10 वेळा फोन केला तर त्या व्यक्तीचा एकही वेळेला फोन येत नाही. परत 11व्यांदा मी फोन का काही फोनच केला नाहीस, बरं मला विचारतात, तुम्हाला वाटलं नाही एक दिवसही फोन करूया असं होते का. म्हणजे स्वतःहून आपण हे केलं का स्वतःची किंमत पण आपण कुठेतरी कमी करतोय. त्यामुळे स्वतःची हॉबी निर्माण करा. आणि शांतता, आपल्या अंगात शांतता पाहिजे, आपले सोलमध्ये, आपले बॉडीमध्ये पीस ऑफ माइंड पाहिजे. हे आपण डेव्हलप करायलाच पाहिजे. आणि स्वतःला, हो मी स्पेशल आहे, माझं मी एन्जॉय करणार का. आज आता घरात कोणी नाही आहे, माझ्यासाठी काहीतरी स्पेशल मी करून घ्यायचं. कुकिंग असेल, काही असू दे, स्वतःचे गोष्टीत जरा एन्जॉय करायला शिका. सारखं कोण तर पाहिजे आजूबाजूला, कोणी नसलं की पलीकडे गेले गप्पा मारत बसलो, असं होता कामा नये. आपण स्वतः बरोबर एन्जॉय करायला शिकायला पाहिजे. माझा फ्रेंड कोण, मी स्वतः माझा फ्रेंड आहे हे मला कळायला पाहिजे. माझं स्वतःचं काय चुकत असलं तर हे मला कळायला पाहिजे. माझं काही चांगलं होत असलं तरी हे मला कळायला पाहिजे. त्यामुळे आपण फ्रेंडशिप कोणाशी ग्रो करायची, स्वतःशी फ्रेंडशिप ग्रो करायची. आपण स्वतःभोवती स्वतःशी फ्रेंडशिप ग्रो केली का नाही, आपल्याला कळते आपलं कुठे चुकते का, आपलं कुठे बरोबर होते का, आपण काय करायला पाहिजे हे स्वतःला जाणवते. आणि मोर देन एनिथिंग आपलं कॉन्फिडन्स वाटते. कॉन्फिडन्स वाटते म्हणजे हो मी एकटी राहू शकते, मी एकटी जाऊ शकते, मी एकटी करू शकते, हे मी करू शकतो. आय कॅन डू. दिस इज द फर्स्ट साइन ऑफ कॉन्फिडन्स ग्रोथ. तुमचं कॉन्फिडन्स कधी ग्रोथ होते, हो मी एकटा करू शकतो, हो मला कळते, मला जमेल. त्यामुळे हे कधी होऊ शकते, आपण एकटं राहायचं तयारी करतो आणि घाबरत नाही. भीती कशाची वाटते, काही लोकांना एकटं राहण्याचं, नाही बाबा मी एकटी नाही राहू शकत. कोणी गेला असला की त्या दिवशी घरात रात्री एकटं राहायला सुद्धा कोणाला तरी बोलवतात का. दारं बिरं क्लोज करा, लॉक करा आणि व्यवस्थित झोपा की. काय भीती आहे, हल्ली फोन आहे आपल्याकडे, सगळं आहे, वेळ प्रसंग पडला तर मग कशाला घाबरायचं. त्यामुळे ही भीती आधी सोडून टाकायची. आणि मी एकटी राहू शकते, एकटी जाऊ शकते, एकटी मी घरात सुद्धा वेळ छानपैकी घालवू शकते,
हे मला कॉन्फिडन्स आलं का नाही, मगच माझं ग्रोथ होऊ शकते. सो इफ यू वॉन्ट टू ग्रो इन युअर लाईफ, लर्न टू बी एलोन. बघा तर करून. अच्छा, हॅव ए गुड डे.